माधवनगर तालुका मिरज येथील रविवार पेठेत बंद गोदामात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर संजय नगर पोलिसांनी छापा टाकला। 8 जणांवर कारवाई करत 1,86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। संशयित जगन्नाथ बाजीराव कांबळे वय वर्ष 40 राहणार साठेनगर संजय नगर, समाधान रावसाहेब साळवी वय वर्ष 33 लक्ष्मीनगर गोसावी गल्ली, शब्बीर गौस मुल्ला वय वर्ष 75 अहिल्यानगर झोपडपट्टी, प्रतीक सुनील सुतार वय वर्ष 28 लक्ष्मीनगर गोसावी गल्ली, सागर शशिकांत देसाई वय वर्ष 37 वनवासवाडी बुदगाव, गजानन अण्णाप्पा कांबळे वय वर्ष 35 राहणार साखर कारखाना लहान गेट जवळ, प्रणित सुभाष मोहिते वय वर्ष 28 हक्के कॉलनी कौलापूर, सचिन बजरंग यादव वय वर्ष 43 अहिल्यानगर झोपडपट्टी यांच्यावर जुगार खेळताना कारवाई करण्यात आली। रविवार पेठेत अतीम खोत यांचा बंद गोदामात मंगळवारी सायंकाळी 4:15च्या सुमारास जुगार सुरू होता। संजय नगर पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकला। रोख 1,060 रुपये, 50,000 रुपयांचे 6 मोबाईल, 1,35,000 रुपयांच्या 3 दुचाकी असा 1,86,060 रुपयांचा मुद्देमाल या छाप्यात जप्त करण्यात आला। अंमलदार ऋषिकेश खोचगे यांनी फिर्याद दिली आहे।